सर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेला होता. काही वेळापूर्वी ते या ठिकाणी आलेले होते. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याकडून सध्या जे मायग्रंट वर्कर्स आहेत त्यांना सध्या 5 किलोचे जे सिलेंडर्स आहेत ते वितरित केले जात आहेत. तर त्यांचा असा आरोप आहे. तुमच्याकडून नेमकं आता त्याचं काय खुलासा करण्यात येतो? आता आम्हाला कंपनीने जे निर्देश दिले त्याप्रमाणे आम्ही ते करतोय. आता इकडे मायग्रंट वर्कर म्हटल्यानंतर आम्ही तेच करतोय की लोकल हा मायग्रंट होऊ शकत नाही, राईट. म्हणून हा प्रॉब्लेम झाला असेल. नेमकी कंपनीने काय तुम्हाला निकष दिलेले आहेत? कोणत्या निकषावर हे जे सिलेंडर्स आहेत ते वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत? काय नेमकं ते माझ्याकडे लेटर्स म्हणजे इन द सेन्स फॉर्मॅट कंपनीने दिलेले आहे, ते मी तुम्हाला देईन पाहिजे तर. त्याच्यावर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये कमी पडतोय का. ओके. नेमकं सर काय नमूद केलेलं आहे, काय सांगा? त्याच्यामध्ये हे नमूद केलेलं आहे की 5 किलो FTL सिलेंडर हे मायग्रंट लेबरर्सना तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन त्यांचे फोन नंबर घेऊन द्यायला. ओके. आतापर्यंत असे किती सिलेंडर्स देण्यात आलेले आहेत? आम्ही 200, आमची आजच एक गाडी स्वतःची गेली होती, 200 सिलेंडरची आज आम्ही हे केलेली आहे. ती गाडी परत आम्ही पाठवली. ते आल्यावर आम्ही ते उद्या करू शकतो, माल आला तर.